राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंगळवेढा हनुमंत गोसावी यांनी कपडे घेण्यासाठी 1000 रुपये पाठवलेत मला। आता काय आहे ती बरं, त्यांच्या ह्या प्रेमाबद्दल धन्यवाद। आजची जी स्टोरी आहे, डायरेक्ट स्टोरीकडे जाऊ आपण। विषय असा आहे, जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा शिवारात घडलेली घटना आहे। घटना कशी आणि काय घडली तुम्ही बघा आणि ध्यानात ठेवा। बाहेर शिकाया टाकलेली पोरं झालं पोरी झालं यांनी विशेष ह्याच्यातून ध्यानात घ्यायचंय बा, कसं वागायचं कसं नाही ना। हा नाही तर चड्डी तुमचीच आहे, कवा कुणा पुढे फेडायची तुमचं तुम्ही ठरवायचं, नाही तर वाटरो पुरं झाल्याशिवाय राहणार नाही। विषय काय आहे तुम्हाला समजून सांगतो। दिनांक 8 ऑक्टोबर 2025 या रोजी, आता हा शिवार ओळखून घ्या। पण विषय असा आहे, डोंगरतळा शिवार हे गाव, डोंगरतळा गावाचे आजूबाजूला आपला ग्रामीण भागात कसं असतं, एक 5-7 किलोमीटरवर गाव असतात, बारकाली बारकाली, कोण 2000 लोक वस्तीत, कोण 5000 लोक वस्तीत। आणि शिवार हा प्रकार असा असतो की वन विभागाची गायरान पडीक अशी 100-200-500 एकर जमीन असते। ह्या ठिकाणी आता पाऊस यंदा नको नको म्हणून तरी आमच्याकडे आता हे पाणी दिसतंय का, रात्री मरणाचा चाललाय 9 वाजल्यापासून मरणाचा पाऊस अजून 5 दिवस सांगितलाय पुणे जिल्ह्यात, बाकीकडे बी आहे। यांनी नको नको केलंय, फार जिनं मुश्किल केलंय। हा तर त्या शिवारामध्ये गावात मारणाच, आणि मग काय कोण हटकणार नाही, कोण काय मानणार नाही। मग गाया गुरं शेळ्या म्हशी काय असेल ती जनावर दिवसभर चारायची, आणि घरून एक पाण्याची बाटली आणि दुपारचं जेवण आणि 100% चार्ज केलेला मोबाईल हे घेऊन 3 गुराखी, हा टोक ज्याच्यात साकडं बसलं, मैत्री बरेच लोक आहेत त्यात चारायला, ते 3 जण आहेत। नाव ठेवू त्यांचं अमर अकबर अँथनी, हा बेस्ट नाव आहे हे। अमर अकबर अँथनी तिथं शिवारात चारायला यायचे। आता मोकळं डाकळे शिवार आहे, काय कोण बघायला नाही, काय नाही। मग ह्यांनी अश्लील फिल्म लावायच्या तिथं, आवाज मोठा सोडायचा, कोण ऐकायला आहे का? शेला हे बघ हा शॉट कसा आहे, तो बघ हा शॉट कसा आहे, ही दुनिया ओळखून घ्या आतली काय चाललंय कसं चाललंय तुमच्या डोक्याला येईन मग। आणि काही लग्नाची काही बिगर लग्नाची तुंबाळलेली फुल गुरं चरत्यात, वड्याला पाणी पेत्यात, तिथं नुसतं झाडाखाली बसून राहायचं काम आहे बा, निवांत एकदम। शे गुराखी अमर अकबर अँथनी त्या ठिकाणी चारित होते। 8 तारीख उजाडली। भौगोलिक रचना त्या भागाची अशी आहे की समजा डोंगर दरी असन, उंच उतार असन, असा परिसर असला, सपाट असलं ते झाड असलं तर लांबचं काही दिसत नाही, पण उतार डोंगर दरी असलं तर पुढच्या डोंगरावरच्या हालचाली, पुढच्या ठिकाणच्या हालचाली लांबून सुद्धा दिसतात, असा विषय। हे गुरं चारीत असताना रस्त्याच्या कडेला एका कमळजाई देवीचं मंदिर आहे। तिथं कमळजाईचं मंदिर फेमस, तिथं दर्शनासाठी बरेच लोक येतात। त्या जिंतूर शहरापासून 15-20 किलोमीटर असणारं हे मंदिर, त्या ठिकाणी एक जोडपं आलं खेळकं करण्यासाठी, नाव देवाचं। हा आता हे कसं आहे, काम देवाचं करणी कसायची अशी लय लोक आहेत मार्केटमध्ये, ध्यानात ठेवा। हा काही लोक तर युट्यूबर मधलीच आहेत, ती वारी कवर करणार, हे असं आहे मित्रांनो, ते तसं हे गंध लावणार एवढा मोठा। आणि तिथून आलं, आज 8 कापली, आज 6 कापली, ती बोकडं लटकावलेली, ती म्हणजे त्या असं मॅच होत नाही डोक्यात, ती कसं काय भाऊ, म्हणजे असं मनोवृत्ती थोडंसं वेगळं पाहिजे होतं, असा विषय। असं बी असत। ह्या अमर अकबर अँथनींनी बघितलं बा, एक मोटरसायकल थांबली या, एक पोरगाने एक पोरगी तिथून उतरली या। हा पोरगा जरा शिपतारच असं उच्च लांबून बघितलं यांनी, मंदिरात गेले, यांनी दुर्लक्ष केलं तर देवाला येत आले असते, देवीला दर्शन घेतलं, देवाच्या पायरी थोड्या वेळ तिथे थांबले। वेळ होती सकाळी 11ची। हा त्यांनी इकडे परिस्थिती अंदाज घेतला, वर्दळ 11-12 नंतर कमी होती रस्त्याची, दुपारची गावाकडं, सकाळ संध्याकाळ वर्दळ जास्त असते। पोरगी ओळखायची कशी, फक्त डोळं मोकळं बरं का, अख्खं स्कार्फ बांधून ठेवा। हा ह्या स्कार्फनी अनेक आईबाबांच्या गळ्याला फास दिलाय, ध्यानात ठेवा।
वेगळा ड्रेस असं स्कार्फ बांधलेली पोरगी जवळून गेली तरी बापाला कळत नाही, दुसऱ्याच्या गाडीवर बसून. याला म्हणतात स्कार्फ, तोंड दाखणे. हा, कारण काय देता येत भारतात, काय कसल्या कशा प्रकारचा काय कायदा नाही, काय नाही, काय नाही. ती थांबली तिथं, त्या दोघांचं ठरलं बा, मग ते आलीच असते ना त्याच्यासाठी. आता आपण खोट्या करू, रंगारंग कार्यक्रम करू, तेव्हा याच्या आधी आली असत्या. हा, पण ह्या वेळेस काय झालं, कावळा बसायला आणि फांदे तुटायला एक टाइम झाला. ठरलं त्यांचं. हळूहळू एका कपारीने ते खाली उतारले. घनदाट जंगल होतं आणि खोंड्या करण्यासाठी कपड्याचा, बिगर कपड्याचा साधारण असेच लोकेशन लागतं. खाली उतरले, घनदाट दाढी, खाली हिरवळ बघितली. आपल्याला कोण बघत नाही ना, कोण इथं येत नाही. परिस्थितीचा आजूबाजूचा अंदाज घेतला, पण त्यांना खाली उतरताना अमर अकबर अँथनीने बघितलं होतं. मग एकमेकाशी बोलणं झालं. म्हणले हे बघ, पाखरू आलंय बा. हा, राघू बी आलाय आणि मैना बी आली. हा, आता राघून मैना आहे म्हणलं, राघूचं काय आपल्याला घेणं देणं नाही, पण मैना लय कामाची आपल्या. हा, आज वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे शॉट मारायचा आपल्याला चान्स आहे. हा, जाऊन पहिल्यांदा आपण त्यांना ब्लॅकमेल करू. बघा, त्यांचं ठरलं. त्यांना आता ती रोज गुराखी, त्याला सगळ्या पावलं वाटा माहित होत्या. हळूहळू हळू त्या बागाकडे यायला लागली. अंदाज घेतला परिस्थितीचा. आणि राघू महिन्याचं आपलं सरळ सोपं होतं. शरीराला लागलेली आग, ज्वानीची आग जिरवायची. हिने तृप्त व्हायचं, त्याने तृप्त व्हायचं. कपडे घालायची, परत स्कार्फ बांधायचा, आपलं जिंतूरला जायचं निघून. साधं सोपं गणित. त्या आई वडील गेले कुच खात, इज्जत गेली कुच खात, खानदान गेलं, नाव गेलं, काही गेलं तरी चालन, खोट्या करून मोकळं व्हा, ही पिढी आजची. आणि मग शी आली त्या जागेवर, निर्मनुष्य जागाचा अंदाज घेतला, परिस्थितीचा हिरवळ बिरवळ. पाटकून एकमेकाच्या मिठीत विसावले. कपड्या सकट चोळाचोळी झाली, कपडे उतरावले गेले, शरीराला शरीर भिडलं. हा, अंगाला अंग भिडलं. एकमेकाच्या शरीराचा आनंद घ्यायला लागले. बघा, काळ इतका वाईट आहे, त्यांच्या रूपाला त्यांच्याजवळ काळच येत होता. ही तिघ जण अमर अकबर यांच्या जवळ आले. त्याच्यातले अमरने मोबाईल चालू केला. हा, डायरेक्ट ह्यांची गेम चालू असताना तिथं आले, लागले दाखवायला. असं यांची तोंड बिंड उघडीच सगळं. शिपटकुनी यांचं काय हत्यार पार उठलेलं पडलं बा. ही तसलं बघितल्यावर घर पडलेले कपडे घाल, दुनिया घाल, पोरीने कपडे घातली. मानलंय बघ, व्हिडिओ शूटिंग झाली, फेसबुकवर अख्ख्या महाराष्ट्र संध्याकाळपर्यंत होणार आहे. हा, आमचं काय नाही. आता शे जो महिन्यात फार अशी करून कुचमून बसली बा. लाज वाटायला पाहिजे ना. आणि राघूने डोकं काय लावलं, हातापाया पडणे, सरळ सिलेंडर. हा, पाया पडतो, असं काय करू नका, ती क्लिप डिलीट करा प्लीज, असं तसं. आता यांच्या डोक्यात काय त्याला माहित नाही. यांच्या डोक्याचे तू केलं आम्हाला बी करून दे. महिन्यात अजूनच कुसमून बसली बा बया. 3 in 1, आता तर 4 in 1 होईल. आई बापाचा विश्वास तोडून येणाऱ्या शिकणाऱ्या पोरी आहेत ना, त्यांच्या बाबतीत मला दुःख नाही होत. तुम्हाला खरं सांगतो, लाज वाटायला पाहिजे यांना. तुम्हाला सांगतो, इतकं भयानक निर्मनुष्य ठिकाणी जाणं प्रियकारासोबत. ते प्रियकार काय नाही, बारीक कमरचं हेपलं मारणार, ती 2-3 एखादं चाकू बिकू काढला, असे अनेक घटना घडल्या. ध्यानात ठेवा, लाज वाटायला पाहिजे. आपल्याला तसलं काय माहिती नाही भाऊ, आपल्याला करायला पाहिजे. काय तयार व्हायनात. मग दोघांनी चल साईडला, ह्याला लॉक केला, ह्याला बांधून टाकला. शनी शेवट पर्याय सुचवला. 10,000 रुपये रोख देतो म्हणला. तुमचं काय आहे का पेटीएमचं काय तसलं, ते गुगल पे, फोन पे लगेच सोडतो म्हणला, पण आम्हाला जाऊन द्या. माझ्या मैत्रिणीला काय करू नका. शेवटचं त्याची विनवणी. ऐकायला मोकळे आहेत का? एवढा मोठा पोरीचा देह, बाईचा बी नाही, पोरीचा देह पुढं वाचल्या. ती वासनेने पछाडलेली होती. ते ब्ली फिल्म बघणारी लोक, ती त्यांच्या डोक्यातच नाही. 10 नको, 5 नको, माझं एक शिरोडुकरं इकलं 10,000 येतात. बोकाड इकलं तरी काय 10 तुझं, 10 नको, नंगा तुंगा कार्यक्रम पाहिजे. हा, पोरगी नेली साईडला, ह्याला टाकला बांधून. त्यांनी एक जण अत्याचार करायचा, दुसरा शूटिंग करायचा. पोरीचा चेहरा आणि त्याचा चेहरा येऊन देत नव्हती शूटिंग मध्ये, असा प्रकार धरलेला. हा, दुसऱ्याने केलं, दुसऱ्याकडे मोबाईल. तिघांनी जे
अत्याचार केले ते का त्यांनी शूटिंग काढलं कशासाठी सिक्युरिटी तुम्ही जर बॉम्बाला कुठं वाच्यता केली तक्रार दिली कंप्लेंट दिली तर आम्ही जाणारच आतमध्ये पण अख्ख्या महाराष्ट्र फेसबुकला सोडून जाणार असा विषय केला त्यांनी तेवढं झालं की पोरगी तर पार हॉलबडायला लागली पार सोपं नाही एवढं ही तुंबलेली गडी आली म्हणला उरक लवकर पटकून चल पटकून ती चढावली तिला त्या डोंगराच्या वर त्या कपारीच्या वर गाडीवर बसले दांडक त्यांनी गेले निघून आता नियतीनाचा प्रकार असतो बघा आता शी एवढं झाले शी तिघ जण असे अमर अकबर अँथनी तृप्त झाले वा 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 तिथून घरी आले मस्तपैकी आंघोळी बिंगोळी केल्या जो आपण पराक्रम केलाय हा त्याचं स्वतः एकमेकाचे पाठ थपटायला लागले पण तुम्हाला माहिती आहे की एखादी तरी अवलाद ही थोडी विचित्र स्वरूपाची असते त्यापैकीची एक हा अमर ज्याच्याच मोबाईलमध्ये शूटिंग होतं मग आम्ही काय पराक्रम केलाय हे 2-3 दिवसांनी त्यांनी त्या मित्राला दाखव त्या मित्राला दाखव हे तिघा व्यतिरिक्त दुसऱ्यांना बरं का ती पांगलं परिसरात चर्चा चालू झाली गावात चर्चा कोण होती काय होती ही इतकी मोठी चर्चा झाली की ह्याची दखल एका पत्रकाराने घेतली त्या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं साहेबांना आता हे तर काय विचारलंय पोलीस स्टेशनला की असा असा प्रकार घडलाय सगळीकडे चर्चा आहे काय तुम्हाला माहितीये का बोगाव देवी परिसर येतो त्याला ठेव पोलिसांनी त्यांच्याकडे बी खबरी असतात म्हणले अशी चर्चा आमच्या सुद्धा कानावर आली पण लिखित स्वरूपात कोणाची तक्रारच नाही अजून कायदा आहे मराठी पिक्चर बघितला का पोलीस कावा येतात शेवट हा म्हणजे कायद्यानुसार चालावं लागतं तक्रारच नाही कुणीतरी त्याची तक्रार दाखल कर FIR NC दाखल करावं लागेल त्याच्यानंतर तपास पुढे जाईल आता ही पोलिसांची प्रतिक्रिया परिसरात अजूनही आणि ह्या दोघांनी या पोरीने अत्याचार एवढं झाल्यानंतर सुद्धा अजिबात कुठं कुजबूज सुद्धा काय तक्रार नाही काय नाही तेरी बी चूप मेरी बी चूप पोरगा म्हणला असं जाऊन दे आपण आता लॉजला जाऊन दे 1500 काय तोडून तर नाही नेलं ना गबस काय होते असं समज मॅच केलं काय लोक म्हणतात सांगता येत नाही जगात ते लय आपल्याला ते शुद्ध जमत नाही बोलायला लय नाही असं समज मॅच केलं आता त्यांनी कसं आता ही एक प्रकारची 376 अत्याचाराची केस आहे ध्यानात ठेवा थोडं थिडके नाही हे 20 वर्ष आज जाऊ शकतात सोपं नाही एवढं पण अशा प्रकारे हे आजही मोकाटेत का तक्रारच नाही दिचाव झाला ती गप बसली कायद्यात अशी तरतूद आहे की पीडित तरुणीने जर तक्रार दाखल केली तिचं नाव गाव फोटो सगळं गुप्त ठेवलं जातं तिला न्यायालयात सुद्धा येण्याची आवश्यकता नाही तिचा ऑन कॅमेरा जबाब नोंदवला जातो अशा अनेक घटना असतात ह्याची कायद्याची माहिती नसती यांना फक्त चट्या फेडायची माहिती आईबापासून लांब असल्यावर बापाकडूनच पैसे घ्यायचे कपडे त्याचे शिकायच्या नावाखाली इकडं लैंगिक शाळा शिकायची खोंड्याची शाळा तुझा किती बॉयफ्रेंड माझा किती म्हणून घे बोखंडी बसून काय कोणाच्या बापात जाते अशी तर आहे या जगाची आजही तुम्हाला सांगतो नुसतं पुणे शहराचं उदाहरण घेतलं ना विद्येचं माहेरघर इतके कॉलेज आहेत आणि शनिवार आणि रविवार बापाने येऊन फक्त पुण्यापासून आजूबाजूच्या 25-30-50 किलोमीटरचा परिसर जर केला ना कमीत कमी 1,500-2,000 लफडे सापडतात हा अगदी त्यांनी देवस्थान पुणे सोलापूर मागवलं बोलेश्वर येवतलाय बोलेश्वर देवस्थान 13व्या शतकातलं मंदिर आहे ते सुद्धा सोडलं नाही ते देवाच्या नावाखाली यायचं नुसतं असं करायचं चालले तोंड घेऊन बाहेर जंगल परिसर आहे किल्ल्याचा परिसर आहे तिथं अशा बोळी आहेत ही गाडी लावायची अशी वॉकांड जाऊन कुठतरी नुसत्या गाड्यात दिसतात बुवा पोरगांपूर्वी काय दिसत नाही का कुठल्या तरी खोमदाडात कोणाचा उभ्यानी शॉट कोणाच्या नुसते तोंडात तोंड कोणाची होटात होट ही चाललेलं असतं जाऊन बघा तुम्ही कधी आणि ते पण कधी शनिवार रविवार जास्त त्याच्यात बी ती पोरं काही अवलादी कशा असतात टाकून खलास करून टाकीन मी आय एम डॉन अशा काही असतात काही घाबरणारे असतात पुण्याकडून येणारी मंडळी इथे आजूबाजूच्या परिसरातलीच मंडळी इथे हे चाललंय जगात सगळे तामिनी घाटाकडे जा तुम्ही सासवडकडे जा पुण्यापासून आजूबाजूचा सगळा एरिया हा ते कात्रज पशी कात्रजचा घाट
पाठीमागे एक अत्याचार केस झालती बघा तिथं, कोंड्याकून जाणार रस्ता सासवड कोंडवा, ती लय लफडी मारण्याची, यांना कोणाचं नियंत्रण नाही काय नाही. मग अशी जे टोळे आहेत दोन चार गुंडांच्या, त्यांना समजा नाही कुठं मैत्रीण पटली, नाही कुठं पैसे नाहीत बाबा बुधवार पेठेत जायला, ह्यांनी का अशा पूर्ण टार्गेट केलं नाही, ह्या घटना घडतात, अजूनही घडतेत. तुम्ही उघडकीस काय येत नाही, पोलीस स्टेशनला नोंदच नाही त्याची, अशी परिस्थिती आहे जगाची. त्यामुळं आपली लाडाची कन्या, लाडाची लेक, हा, ती पाठवत असताना 10 वेळा विचार करायचा. मुलगी शिकली, प्रगती झाली, मेडिकलवाल्याची, अशी परिस्थिती आहे आता. किती बी खर्च. तुमच्या आतली माहिती सांगतो, मला भेटायला परवा दिवशी आपले सबस्क्रायबर कारेगाव MIDC त्या ठिकाणी आले होते, श्रीगोंदा तालुक्यातले, ते गेले श्रीगोंद्याला. कारेगाव MIDC म्हणले हे दुसरं बुधवार पेठ झाली आजकाल. म्हणलं कसं काय हो, आता आमच्यात जवळचा भाग आहे सगळा, शिरूर पसली कारेगाव MIDC, रांजणगाव गणपती शेजारची, ते स्वतःच मेडिकल होते. म्हणले गर्भनिरोधक गोळ्या, वेगवेगळ्या कंडोम, फ्लेवरचे कंडोम, म्हणजे त्याच्यात फ्लेवरचा कंडोम म्हणजे असा प्रकार असतो की त्याला वरून ॲपल, कुठं पेरू, कुठं स्ट्रॉबेरी असलं एक फ्लेवर असतं. ही मग चुंगीत ते घालायचं, हे पुरीने ती चोखायचं, ती खायचं, त्याला फ्लेवर कंडोम म्हणतात. तुम्हाला आतली दुनिया कळायची नाही. हे चालू आहे जगात, लोकांना हे पाहिजे. लोकांना कुठं ध्यानधारणा करायला नको, लोकांना देव तर अजिबातच नको. देव मंदिर ओसाड पडायला लागली. कलियुग खऱ्या अर्थाने चालू झाले असं माझ्यासारख्याला वाटतं. हा, जगायचं काही राहिलं नाही त्या जगात दुनियात. फक्त महत्व आहे की आजच्या जगात जे चांगले लोक आहे ना, ते चांगल्यासाठी जगूशी वाटतं, हा विषय. नाही तर काय नाही हो राहिलं. हा, असे मग ती जुनी माणसं जे म्हणतात ना तारारिरी, ते सगळ्यात एक नंबर. तिथं चालचलन पुरी कशा स्वरूपाची मेंटली हे समजून घ्या. हा, ते जर गब्बशी मोबाईलवाली, मोबाईलला लॉक दुनियादारी, तिने तिथं जाऊन कार्यक्रम 2-4 राबवलेच म्हणायचं बा. हा, बरं एवढ्या 4 जणांसंग ती खेळून परत शाजूक बनवून चांगला नवरदेव तिला मिळतो, चांगला प्रगतशील बागायतदार मिळेल तिला, नोकरीवाला मिळेल, त्या कसाही मिळेल. सोची हे खाके बिल्ली चली हाच, त्याला काय होतं, हुशाराचे जग निघाली. नवरदेव साधा बाळ असून द्या, हिमच सगळं बसाडांग असतं. पण पहिल्या रात्री करायचं नको नको बस, लय त्रास होतोय. काय याचा त्रास होतोय, तिने किती विकट पाडल्यात तिकडे, तिला काय माहिती आहे नवरदेवाला. ही दुनिया आहे. आता ज्याला बायको चांगली मिळाली, ज्याला बायको प्रतिवता मिळाली ना, खरा भाग्यवान ते, त्याच्या खिशात रुपया नसून ते. मी म्हणतो हे इतकं जगाचं काम बेकार झालं. आणि एखाद्याला कळलं तरी तो गप बसतो, काय कुठे बोबाटा करता, कुठे मिळतात आता, झालं गेलं गंगेला मिळालं, अशी म्हणणारे लोक आहेत. अशी परिस्थिती शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे. मग नुसतं तेवढंच नाही, बिअर पित्यात, ते कॅन प्रकार निघालाय, 500 ml, 350 ml बिअरचं कॅन, थोडी तरतरी वासना जरा जास्त जागृत होत असत, आणि मग बिडत्यात एकमेकाला. हा, ती दारू बी पित्यात, काही गांजा उडीत्यात, एकदम टिंग होत्यात एकदम मस्त. हा, त्यांचा शनिवार रविवार असा साजरा होतो बा. फार कमी लोक आहेत की रविवार आहे बा तिकडं खोंड्या करायला जाऊ, तर चला आपण मला मारतंडाला जाऊ, भंडारा घेऊ, खोबरं घेऊ, मला परीक्षेत यश म्हणून दे, मला नोकरी लागून दे. अशी आहेत पण थोडी येतो. नालायकांची संख्या भयंकर वाढली, मुलं असू नाही तर मुली असू. आणि यांचं फ्युचर भयंकर आहे, भयंकर. हा, हे एक तर तोंड असून जाणार, स्वतः आत्महत्या करणार, काही म्हणजे जगण्यास केपेबलच नाहीत, अशी नोकऱ्या नाहीत, काळ बेकार आहे. IT वाल्यांना सुद्धा कोण उतरणार, IT होऊन नोकऱ्या मिळणार पोरांना. या कंपन्या काढायला लागली पोरं. अमेरिकेत एवढी म्हणजे स्टेबल झालेली लोक अमेरिका हुसकून द्यायला लागली. ही तर येणार आहे सगळी. येणारा काळ हा भयंकर आहे. सरकारी बिरकार तरी काय करणार आहे, त्यांचं त्यांना पडलंय. 249 लाख कोटीचं कर्ज हिच्या हवाल्याने करून ठेवलंय. 249 लाख कोटी देशावर कर्ज आहे. हजाईन समजा पुढं लोक देतात हुसकून, पण कर्ज तर तेवढंच राहणार आहे. ते पेट्रोल डिझेल महागाई तर कमी होणार नाही. जगणं मुश्किल झाले लोकांचं. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःला आणि तुमचं कुटुंब सुरक्षित कसं राहील, हा, याचा प्रयत्न करा. गावाकडे शेती असेल, शेती विकू नका. कदाचित तुमच्या पुढच्या पिढी त्याच्यावर जगेल, ध्यानात ठेवा. सांगता येत नाही, उद्याचं भविष्य अवघड आहे. माज महिना करू नका. आल्टोची
किंवा पंचची लायकी असताना क्रेटा घेऊ नका. बरेच जण माझ महिना दाखवायचा, त्यात पुढचा काळ भयंकर आहे, ध्यानात ठेवा, कळणार नाही. सोन्याने कुठली पातळी गाठली सांगा. लय अवघडी. त्याच्यामुळं आता एखाद्या नवऱ्या मिळणार, नवरीला लग्न करायचे, 2 तोळ तर लाज काज करायला तर करायचं. 2 तोळ 1,40,000 कर्णावली वेगळी, म्हणजे 3 लाखाचं सोनंच लागणार आहे तिला. ते बी सोनं घेऊन पळून जाते का नाही याची गॅरंटी नाही. कलियुगाने हे नका करू, काही नका करू तुम्ही. हाय जीवन सोन्यासारखं आहे, दिवस चांगले आहेत, फक्त जगा, व्यवस्थित जगा आणि अध्यात्माशी कनेक्ट राहून जागा. तुम्हाला धोका कमी पोचेल, तुम्हाला त्रास कमी होईल, तुमच्यावर संकट कमी येईल. नाही आले किती गेले किती हिशोब नाही लागला. रामकृष्ण हरी माऊली.